नमस्कार मंडळी. तर आज आहे रविवार. रविवार म्हणजे माझ्यासाठी थोडा जास्तच व्यस्त दिवस. पण आज पावसाने दमदार हजेरी लावली होती. म्हणून विचार केला, चला आपण पण जरा भटकंती करू. मग गाडी बाहेर काढली आणि थेट पेट्रोल पंपावरच नेली. उगाच नंतर प्रॉब्लेम नको आणि गाडीची टाकी फुल करून घेतली. आणि मग काय, निघालो निसर्गाच्या सान्निध्यात. वाट मिळेल तिकडे निघालो. हवेत छान गारवा होता. उंच उंच डोंगरांनी छान हिरवीगार चादर ओढून घेतली होती. जाता जाता छानपैकी आम्हाला मुळशी धरणाचे दर्शन झाले. डोंगर कपाऱ्यातून वाहून आलेल्या लाल लाल मातीच्या पाण्याने धरण तृप्त होत होते. आजूबाजूला पांढरे शुभ्र पाण्याचे झरे वाहत होते. या सर्व नयनरम्य दृश्यांचा पाहुणचार घेत आमची स्वारी पुढील भटकंतीसाठी निघाली. हे छान पांढरे शुभ्र वाहणारे झरे मात्र गडद धुक्यात हरवून गेले होते. त्यांना शोधत शोधत आमची स्वारी क्षितिजाच्या दिशेने जात होती. हळूहळू आम्ही पुढे सरकत होतो. काठोकाठ भरलेले धरण पाहून मन अगदी शांत झाले. आता पुढे वर्षभर याच धरणाचे पाणी तहान भागवण्यासाठी, शेतीसाठी आम्ही वर्षभर वापरणार होतो. आहा, इकडे नजर गेली पाहते तर काय, एवढे बलाढ्य आणि शक्तिशाली हिरवेगार डोंगर पांढऱ्या शुभ्र धुक्यांच्या चादरीमध्ये हरवून गेले आहेत. आणि त्यातूनच उंच उंच डोंगर कपाऱ्यातून कोसळणारे हे दुधासारखे फेसाळ शुभ्र धबधबे देखील अदृश्य झाले आहेत. या सर्व मंत्रमुग्ध दृश्यांनी मन अगदी हरवून गेले. या सर्व निसर्गाच्या अप्रतिम दृश्यांची डोळ्यांमध्ये साठवण करत करत आमची स्वारी हळूहळू पुढे पुढे सरकत होती. पावसाचा जोर पण वाढत होता. मोठे मोठे थेंब डोळ्यावर येऊन कोसळत होते. वारा वेगाने वाहत होता. म्हणून मग आम्ही ठरवलं, जवळच्याच एका लहानशा धबधब्याचे दर्शन घेऊन परतीच्या दिशेने कूच करायचे ठरवले. हा आहे पळसे धबधबा. तसा हा फार उंचावरून वाहत नाही, पण येणाऱ्या पर्यटकांचे उत्तम स्वागत करून त्यांना मनसोक्त आनंद मात्र देतो. इथे जरा आमचं शूटिंग गडबडलंच. तसा फार मोठा अनुभव आमच्या गाठीशी नाही. हा आमचा पहिलाच व्लॉग असल्यामुळे खूप चुका झाल्यात, माफी असावी. अजून तरी आम्ही या सर्व टेक्निकल गोष्टींमध्ये फार मुरलेलो नाही. आम्ही सगळ्या गोष्टींची नव्याने ओळख करून घेत आहोत. चुकत शिकत आहोत. पण या सर्व धड्यांमधून पुढे काहीतरी उत्तम करूच हा आत्मविश्वास देखील गाठीशी आहे. बरं, असू दे. या सुंदर धबधब्याखाली आलेले सर्व लहानथोर माणसे मस्त भिजत होती. तसे इथले दगड महाकाय पण टोकदार. पण वाट निसरडी नव्हती. त्यामुळे मी जरा आत्मविश्वासानेच दगडावर उभी राहून या सर्व सुंदर देखाव्यांचा आस्वाद घेत होती. मातीचा लाल कलर सगळीकडे पसरला होता. आमचे गुडघ्यापर्यंतचे पाय मातीच्या या रंगाने रंगले होते. तरी चालायला मजा येत होती. पहिलाच पावसाळा असल्यामुळे मन अगदी उल्हासित झाले होते. नुकतेच उन्हाच्या तडाख्यातून सुटल्यावर छान वाटत होते. पाऊस पडून पावसाने भरलेल्या या मस्त ओढ्याजवळून जाताना मन अगदी छान वाटत होते. माझा भाऊ मध्ये मध्ये माझा कॅमेरा नीट करत होता. तशी मी पहिल्यांदाच अगदी नवशिकी असल्यामुळे तो मध्ये मध्ये मला सांगत होता की कसा कॅमेरा धरायचा. त्याचं हे सगळे धडे घेत हळूहळू थोडं शूटिंग करत मी चालली होती मंदिराच्या दिशेने. वरती मुसळधार वाहणाऱ्या झऱ्याचे दर्शन घेण्यासाठी मन अगदी आतुरले होते. आता फार थोडाच वेळ होता. नंतर अजून मुसळधार पाऊस येणार होता. पावसाचे तसे संकेत दिसतच होते. त्यामुळे लगतच परतीचा प्रवास करायचा होता. पाऊस आणि वारा दोन्ही जोरदार येणार होते. हे छान धबधबा पाहिला. खूप फेसाळणाऱ्या पाण्याचा धबधबा बघून छान वाटत होतं. पुढली 5 मिनिटं मी हे बघतच उभी होती तिथे. हे एवढे वाहणारे पाणी कुठे बरे जात असेल याचा विचार करत होती. पुढे हेच पाणी आपल्याला प्यायला मिळतं, शेतीसाठी मिळतं. उगाच पाण्याला अमृत म्हणत नाही.
हा सुंदर धबधबा याच्या खाली बरीच लोक उभी राहून छान झऱ्याचा आस्वाद घेत होते. आम्ही थोडंसं पुढे जाऊन मोठ्या झऱ्याचं दर्शन घ्यायचे ठरवले. मग काय हळूहळू चालत कसाबसा कॅमेरा सावरत, कारण पुढे येणारी वाट ही एकदम निसरडी होती. आणि मग या निसरड्या वाटेवर स्वतःचा तोल सावरत आणि थोडंफार कॅमेराने जसं होईल तसं शूटिंग करत करत मग आम्ही निघालो. पुढे छान मोठा धबधबा होता. अगदी फार मोठा नाही, पण बऱ्यापैकी. मग पुढे चालत चालत खूप गर्दी होती. तशीच हळूहळू वाट काढत आम्ही निघालो. माणसं अगदी खूपच जवळजवळ उभी होती. मग हळूहळू रस्ता काढत काढत आम्ही स्वतःचा तोल सावरत जात होतो, कारण पुढे वाट खरंच खूप निसरडी होती. जरा जरी तोल गेला तरी पार झऱ्यामध्येच वाहून जाऊ अशी भीती वाटत होती. तर हा आहे छोटा धबधबा. अगदी छोटा नाही आणि अगदी मोठा नाही. दिसायला अप्रतिम दर्शन होते ते. मग आम्ही तिथे थोडेफार व्हिडिओ केल्या, थोडेफार फोटो काढले आणि खूप वेळ त्या धबधब्याच्या इथे उभे राहून या निसर्गाचा आस्वाद घेत होतो. हे काजळासारखे काळे काळे उंच उंच महाकाय दगड मात्र प्रचंड निसरडे झाले होते. पाय ठेवला आणि जर तोल सावरला नाही तर थेट धबधब्यातच, अशी परिस्थिती होती. तरी बरीच लहान मुलं मात्र त्या धबधब्याच्या खाली बसून मस्त भिजत होती. ह्यांना पाहिलं की आपलं बालपण आठवतं. किती निरागस आहे ना हे बालपण. अगदी या धबधब्यासारखं एकदम असं स्वच्छंदी उंच कड्यावरून छानपैकी कोसळत आहे धबधबा आणि मुलं देखील त्यांचा छान आस्वाद घेत आहे. मग आम्ही थोडेफार फोटो काढले आणि मग म्हटलं चला निघू आता. परतीच्या प्रवासाची वेळ झाली. खूप जोरात पाऊस आणि वारा येणार आहे. म्हटलं त्याआधीच निघूया. चला तर मंडळी, हा आहे माझा पहिलाच व्लॉग. थोडा जरा जास्त चुका झाल्या असतील पण माफी असावी. भेटू नक्की लवकरच.